माईक बंद करण्याचं काम संसदेमध्ये झालं. आपण लक्षात पहिल्यांदा जेव्हा माझं भाषण बजेटवर झालं होतं त्यावेळेला मी राजी बोललो होतो. मोदी साहेबांना मी म्हटलं होतं की 2014 मध्ये या देशाचे पंतप्रधान व्हायच्या पहिले जेव्हा या विदर्भामध्ये 6 जिल्ह्यामध्ये खूप जास्त आत्महत्या झाल्या होत्या, त्या आत्महत्या होत असताना तुम्ही या विदर्भामध्ये आले होते. विदर्भातल्या यवतमाळमध्ये वणी तालुका, त्या वणी तालुक्यामध्ये एक मारेचं कोणतं गाव आहे, बाबुळगाव का काय, त्या ठिकाणी माननीय मोदी साहेब त्यावेळेला गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी चाय पे चर्चा केली. आणि चाय पे चर्चा करत असताना त्यांनी त्यावेळेला बोलले होते की या देशामध्ये जितके सैनिक सीमेवर शहीद होत नाही त्यापेक्षा जास्त या देशामध्ये शेतकरी आत्महत्या करतात. आणि या देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर आपल्याला थांबवायच्या असेल, शेतकऱ्यांचे दिवस जर आपल्याला बदलवायचे असेल तर एकच काम आपण केलं पाहिजे, ते म्हणजे शेतकऱ्याच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव आपण दिला पाहिजे. जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतमालाला त्याच्या उत्पादन खर्चावर आपण भाव देत नाही तोपर्यंत या देशातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाही. हे मोदी साहेब 2014 मध्ये पंतप्रधान व्हायच्या पहिले बोलले होते आपल्या विदर्भामध्ये. आणि त्यांनी सांगितलं होतं की यदा कदाचित पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार जर या देशामध्ये सत्तेवर आलं तर या देशातल्या शेतकऱ्यांना आम्ही त्याच्या शेतमालाला, त्याच्या कापसाला, त्याच्या सोयाबीनला, त्याच्या तुरीला आम्ही उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव देऊ. आज 4-4.5 हजार रुपयांचं आपलं सोयाबीन गेलं, 6-6.5 हजार रुपये आपला कापूस गेला. ही परिस्थिती आपण सर्व लोक जाणतो. त्यामुळे मोदी साहेबांनी मी माझ्या पहिल्या भाषणामध्ये म्हटलं होतं कि मोदी साहब आपने एक चाय पे चर्चा 2014 में की थी. मैं आपसे विनती करता हूं वर्धा जिले के खासदार इस नाते, एक चाय पे चर्चा 11 साल के बाद फिर से आप कीजिए हमारे विदर्भ में. पण या विदर्भामध्ये आणि विदर्भामध्ये आल्यानंतर तुम्ही मागच्या 11 वर्षामध्ये या देशातल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय दिलं, काय उपलब्धी तुम्ही या देशातल्या शेतकऱ्यांकरता 11 वर्षामध्ये दिली देशाचे पंतप्रधान म्हणून, हे तुम्ही त्या निमित्तानं सांगा.